नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय एनटीपीसी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन इथं बीटेक झालेल्या कॅन्डिडेट करता ही एक सुवर्ण संधी असून वेतन 50,000 बेसिक ते 1,60,000 पर्यंत आपल्याला मिळत आहे. या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्याअगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लगेच लाईक करा. तर मित्रांनो, पदाचं नाव हे इंजिनियर कॉन्ट्रॅक्ट्स अँड मटेरियल असून एकूण 25 रिक्त पद आहेत. याकरता पगार हा आपल्याला 1,60,000 पर्यंत आपल्याला वेतन मिळणार आहे. या संदर्भामध्ये आपलं असणारं क्वालिफिकेशन जे आहे ते 60% गुणांसह बी किंवा बीटेक इलेक्ट्रिकल, त्याशिवाय इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अँड सिव्हिल या ब्रांच मध्ये असावं आणि आपल्याला फर्स्ट क्लास असावा. त्यासोबतच 4 वर्षाचा अनुभव सुद्धा असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भामध्ये वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा ही 32 वर्ष असून SC/ST कॅटेगरी करता 5 वर्षाची सूट असून ओबीसी कॅटेगरी करता 3 वर्षाची सूट आहे. ऍप्लिकेशन फी ही जनरल EWS आणि ओबीसी कॅटेगरी करता 500 रुपये असून SC/ST, फिजिकल हँडिकॅप आणि एक सर्व्हिसमन यांच्याकरता कोणतीही ऍप्लिकेशन फी नाहीये. आपल्याला या संदर्भामध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचा असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 25/5/2026 आहे. या संदर्भामधलं जॉब लोकेशन हे ऑल इंडिया असून या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही www.ntpc.co.in या अधिकृत संकेतस्थळावरती ही जी मूळ PDF आहे ही मूळ PDF उपलब्ध आहे. तिथून आपण ही मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 06B/26 या नावाने इथं दिलेला आहे. एक्सपिरियन्स जो तुम्हाला पाहिजे त्या संदर्भामध्ये एक्सपिरियन्स मध्ये यांनी पूर्णपणे 4 वर्षाचा जो अनुभव आहे त्यातला इन्क्लुडिंग ट्रेनिंग पिरियड द पॉवर ऑइल सेक्टर मध्ये आउट ऑफ विच 2 years एक्सपिरियन्स शुड बी इन कॉन्ट्रॅक्ट परचेस, स्टोर अँड प्रोक्युरमेंट कॉम्बिनेशन याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे. या PDF मध्ये लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स त्याचप्रमाणे फॉर्म भरण्यासंदर्भातल्या सुद्धा काही सूचना इथं दिलेल्या आहेत. त्या आपण वेबसाईट वरती ही मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.